आपण आहोत आत्ता पारुंडे गावाच्या परिसरामध्ये. पारुंडे गावाच्या परिसरामध्ये हे प्रचंड मोठं असं वडाचं झाड आहे. कदाचितच तुम्ही असं एवढं मोठं झाड पाहिलं असेल. एक खूप मोठं असं वडाचं झाड पेमगिरी संगमनेर तालुक्यामध्ये, संगमनेर की अकोले तालुक्यामध्ये पेमगिरी या ठिकाणी खूप मोठं वडाचं झाड आहे. त्यानंतर मी पाहिलेलं हे दुसरं प्रचंड असं मोठं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाचा बुंधा जर आपण पाहिला तर तो किमान 250 वर्ष जुना असावा. म्हणजे हे झाडाचं वय साधारणपणे 250 वर्ष असावं असा अंदाज आहे. आपण जवळ जाऊन पाहू झाड किती मोठं आहे. जे कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये संपूर्ण झाड एका वेळेस बसत नाही एवढं मोठं झाड आहे. आणि झाडाचा जो बुंदा आहे तो ह्या पारंब्यांच्या आतमध्ये पूर्ण पॅक झालेला आहे. त्या झाडाच्या सावलीमध्ये ही जनावरं आराम करतायत, सावलीला थांबली आहेत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, परंतु ह्या झाडाखाली जर आपण पाहिलं तर असं एक जाणवतं की AC सारखी थंड हवा या झाडाच्या संपूर्ण परिसरामध्ये आहे. आणि प्रचंड मोठं आजकालच्या ज्या युगामध्ये, आधुनिकरणाच्या युगामध्ये, ज्या ठिकाणी झाडं तोडली जात आहेत, वेगवेगळ्या कारणांसाठी झाडं तोडली जात आहेत आणि पर्यावरणाचा आपण ऱ्हास करत असतो, परंतु या ठिकाणी असलेलं हे झाड गेले अनेक वर्ष या ठिकाणी हे झाड उभं आहे आणि प्रचंड मोठा या झाडाचा विस्तार आहे. रोज कितीतरी ऑक्सिजन निसर्गामध्ये हे झाड देत असणार आहे. तर याच ठिकाणी जे शेतकरी आहेत, पानसरे काका, आपण त्यांना विचारूयात की या झाडाचं वय साधारणपणे काय असायला पाहिजे, कधीपासून ते ह्या झाडाला पाहत आहेत आणि अजून काय सांगता येईल ह्या झाडाबद्दल आपण पाहूयात. तत्पूर्वी ह्या पारंब्यांपासून त्याचे खोड बनलेले आहेत अगदी, आणि मूळ जे आहे ते आतमध्ये आहे. काका काय सांगाल या झाडाबद्दल? या झाडाचं वैशिष्ट्य असे म्हणजे या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन भरपूर भेटतं. हां. दुसरा मुद्दा, या झाडाखाली आपल्याला लाईटची गरज लागत नाही आणि शांत वातावरण. शांत वातावरण. लाईटची गरज लागत नाही. तुम्ही कधी येऊन बसा या उन्हामध्ये, या उष्णतेमध्ये, तुम्हाला ह्या झाडाचा उपयोग फार मोठा आहे. मला इकडे. आणि दुसरा मुद्दा, हां, प्रत्येक शेतकऱ्याला हे झाड एक वरदान आहे. हो. काही लोक आंबा, चिक्कू हे फक्त आपल्याला फायदा लावतात, पण हे झाड आहे ना समाजाला एक वैशिष्ट्यपूर्ण असे ऑक्सिजन देतं. आणि याच्यामध्ये आपण जर बसलो ना, तुम्ही दुपारच्या उन्हाच्या बाहेर येऊन बसा, इथे वातावरण शांत वाटतं एकदम. आणि ह्या झाडाची परंपरा म्हणजे आम्हाला तर आठवत नाही, आमच्या वडिलांना आठवत नाही, आज्याला आठवत नाही. मग यांनी 3 पिढ्या खाल्ल्या तिथे. 3 पिढ्या पाहिले. 3 पिढ्या पूर्ण. त्यांच्या अगोदरचं कधीचं झाड असू त्यांना माहित नाही. आणि बघा, ह्या झाडाच्या नवीन पारुंब्या आतलं सर्व पडून गेलं होतं. हां. या नवीन यांचा विस्तार झालाय परत. आणि मग ह्या पारुंब्या खाली येऊन तेथलं काय वाढवत राहते. म्हणजे साधारणपणे किती वर्ष जुनं असावं झाड? साधारण माझा एक अंदाज आहे 300 वर्षापूर्वीचं असणार आहे. 301 वर्षापूर्वीचं झाड आहे. कारण आमच्या आज्याच्या अगोदरचं आहे. आज्यांच्या अगोदरचं आहे. म्हणजे तुमचे आजोबा त्यांनाही आठवत असेल, त्यांना आठवत नव्हतं. आठवत नाही. बरं. जे एवढं जुनं झाड आहे. त्यांच्या काळात पहिलं म्हणजे आमचा आजा सांगायचा हां की त्या काळात ह्या खांद्या ज्या पडल्या होत्या ना, हां, त्या खांद्या पडलेल्या आपण इकायच्या हां, आणि याला असा वाटा बांधायचा. हां, हां. त्याच्या अगोदर पण ते काय तिथं वाटा काय बांधून द्याय का बोलणं, वाटा बांधाय काढला ते पुढून बघा नाही, इकडून देव आहे ना. म्हणजे देवाचं मंदिर पण आहे इथं. आणि ही जनावरं तुमची अगदी शांतपणे, पाय शेळ्या सुद्धा आहेत. सगळी जनावरं आनंदाने इथे नांदत आहेत. इथे देवता स्थापन केलेले आहेत. या देवतेचा एक फायदा आहे सर, हां, का आजपर्यंत हां, या भागात एकही माणूस असा सर्पदंशाने मेला नाही. हां. का चित्राबाला सर्पदंश झालं नाही. ओके ओके. याचा एक वैशिष्ट्य. आणि दुसरा मुद्दा, आपण पाडो झाल्यावरती 5व्या दिवशी इथे आपण
एक भंडारा टाईप आपण गाव जेवण घालतो. बर 400 लोकांचं जेवण आपण इथं करतो दरवर्षी. पण ते जेवण आपण संध्याकाळ टायमाला ठेवतो असं निवांत वेळेत. हां हां 400 लोक इथे येऊन जेवण करून जातात मस्त पैकी. चार वा याच आपलं 12 वर्ष होते यावर्षी आपण चालू केल्यापासून. कधी असं एक वर्ष असं नाही का अन्न कमी पडले म्हणून शेवटचा माणूस इथपर्यंत अन्न पुरतो शेवटच्या माणसापर्यंत. माणसापर्यंत तो 12 वाजेपर्यंत तुम्हाला असं उपाशी नाही पाठवला. म्हणजे पहा निसर्गाची पूजा करताना अध्यात्मसुद्धा जपलं. अध्यात्म जपत असताना या झाडाचं कसं संवर्धन होईल याकडे देखील इथल्या कुटुंबांनी लक्ष दिले. हे आपण जे मध्ये पाहतोय हे मूळ झाड, हा मूळ बुंदा आणि ह्या आसपासच्या आहेत ह्या सगळ्या पारंब्या आहेत. तर अशा पद्धतीने हे पारुंड्याच्या परिसरात असलेलं अजून एक आपण खूप महत्त्वाचं ठिकाण म्हणूया. हे पारुंड्या या गावाचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर साधारणपणे 9व्या शतकामध्ये झंझराजाने या ठिकाणी स्थापन केलेलं ब्रह्मनाथ महाराजांचं मंदिर आहे. 9व्या शतकातलं मंदिर आहे. अतिशय पुरातन हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं मंदिर आहे. या परिसरामध्ये अनेक पुरातन खुणा आहेत. पैकी संवर्धन झालेलं आणि निसर्गाच्या दृष्टीने पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेलं हे अत्यंत महत्त्वाचं झाड ह्या ठिकाणी आपण पाहतोय. झाड एवढं मोठं आहे, मागाशी मी जसं सांगितलं की ते स्क्रीनमध्ये सुद्धा बसत नाही एवढं मोठं झाड. ह्या झाडाचा विस्तार प्रचंड मोठा आहे. संपूर्ण हे झाड जर कॅमेऱ्यात घ्यायचं असेल तर खूप दूरपर्यंत यावं लागतं. एवढं उंच आणि दाट असलेलं झाड. मे महिन्याच्या उन्हामध्ये, सध्या मे महिना चालू आहे, बाहेरच्या बाजूला पहा एवढं ऊन आहे, परंतु हे झाड निश्चितपणे याचं संवर्धन या कुटुंबाने, या गावकऱ्यांनी, या स्थानिक लोकांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पारुंड्यात जर कधी आलात तर हे झाड बाकी एकदा नक्की पहा. आणि झाड किती मोठं असू शकतं आपण फक्त फोटोत पाहतो, परंतु जवळ येऊन तुम्ही हे झाड नक्की पहा.